आणि महामुंबईमध्ये आता बातम्या पाहूयात सविस्तर। रस्त्यांचं काँक्रिटीकरण, पदपथ, रस्ते, उड्डाणपूल आणि त्यांचं सुशोभीकरण तसंच आरोग्य व्यवस्थेचं बळकटीकरण या सर्व कामांमुळे मुंबई बदलते आहे। मुंबईकरांच्या कल्याणासाठी आगामी काळात अशाच गतिमानपणे मुंबईचा कायापालट करणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिली। मुंबईच्या मालमत्ता करात वाढ न करण्याचा निर्णय तूर्तास राज्य सरकारने घेतलाय। या संदर्भातील मुंबई महापालिका सुधारणा विधेयकात सभागृहात मांडण्यात आलं। यावर झालेल्या चर्चेला उत्तर देताना शिंदे यांनी मुंबईच्या विकासासाठी राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली। सरकार बदलले, हे लोकांच्या कल्याणासाठी सरकार झालेलं आहे आणि त्याप्रमाणे मुंबई पण बदलते आहे, विकासाच्या दृष्टिकोनातून बदलते आहे। मुंबईमध्ये 5000 स्वच्छता दूत कुठे गेले? आशिष शेलार नाहीत। आशिष शेलार यांनी 5000 स्वच्छता दूत म्हणून मागणी केली, तातडीने सूचना दिल्या, शहर त्याची अंमलबजावणी करतात। उद्धव ठाकरे म्हणजे राजकारणातील शालीन आणि सुसंस्कृत व्यक्तिमत्व अशी ओळख, पण महाविकास आघाडीच्या मोर्चातल्या गर्दीवरून सुरू झालेल्या आरोपांना उत्तर देताना ठाकरे यांची भाषा घसरली। उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शरीरयष्टीचा उल्लेख करत टीका केली। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मोर्चाची नॅनो मोर्चा अशी खिल्ली उडवली होती। फडणवीस यांच्या या टीकेला उद्धव ठाकरे यांनी उत्तर देताना शारीरिक टिप्पणी केली। महाविकास आघाडीचा नॅनो मोर्चा नव्हता तर फडणवीस साईज होता असं ठाकरे म्हणाले। महाविकास आघाडीच्या मुंबईत निघालेल्या महामोर्चातल्या गर्दीवरून सुरू झालेलं आरोप प्रत्यारोपांचं महाभारत सुरूच असल्याचं यामुळे पाहायला मिळत आहे। 3 पक्ष एकत्रित येऊन एवढा लहानसा मोर्चा निघाला। आज तुम्ही कोणीही ड्रोन शॉट नाही दाखवू शकला। आज क्लोजअप दाखवावे लागले। दाखवला का कोणी ड्रोन शॉट? नाही दाखवला, कारण ड्रोन शॉट लायक मोर्चाच नव्हता। आम्हाला हे आधी माहिती होतं। आम्ही त्यांना विनंती केली होती की आझाद मैदानावर या, पण त्यांच्या जो आझाद मैदाना एवढी संख्या राहणार नाही त्यांना माहिती असल्यामुळे जिथे रस्ता लहान होतो, निमुळता होतो, अशी जागा त्यांनी घेतली। त्यामुळे मला असं वाटतं की या मोर्चाचे कुठलं विराट स्वरूप हे उद्धवजींना दिसलं, जसा त्यांचा पक्ष नॅनो होतोय तसा मोर्चे नॅनोच आहे। माझं म्हणणं आहे की आमचा मोर्चा हा देवेंद्र फडणवीस साईज होता। नाही, पण काय मी बोललो, तू उत्तर दिलं तुम्हाला, पटलं ना? नाही, माझं उत्तर पटलं ना तुम्हाला? पण माझं उत्तर पटलं की नाही? आमचा मोर्चा हा फडणवीस साईज होता। तिकडे मार्च महिन्यात निवडणुका लागतील त्या दृष्टीने कामाला लागा असे आदेश महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना दिलेत। मुंबईत राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली। यावेळेला कार्यकर्त्यांना निवडणुकांच्या तयारीला लागा असे आदेश त्यांनी दिले। मनसेच्या घे भरारी अभियानाचं वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल असंही त्यांनी म्हटलं। घे भरारी हे अभियान 100% यशस्वी व्हायला हवं अशा सूचनाही त्यांनी मनसैनिकांना दिल्या। या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना राज ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केल्याची माहिती दिली। मुंबई गोवा महामार्ग रखडल्याबद्दल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी फोनवर सविस्तर बातचीत झाल्याचंही त्यांनी नमूद केलं। मुंबई महानगरपालिकेच्या औषध खरेदीची आता चौकशी होणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात याबद्दलची औपचारिक घोषणा केली। मुंबईच्या कांदिवलीतल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्वसाधारण महापालिका रुग्णालयातील सोयी सुविधांचा अभाव याकडे भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी लक्ष वेधलं। चुकीची औषध खरेदी किंवा औषध खरेदीतली दिरंगाई याची सुद्धा चौकशी करणार का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता। यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तशा प्रकारचे आदेशही दिले। तसंच मुंबईत 5,500 आशा वर्कर्सची पदं भरणार असल्याची घोषणाही त्यांनी केली। ऐतिहासिक बंडानंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातली जवळीक वाढली आहे। सत्तांतर होण्याआधी
शिंदे आणि फडणवीसांच्या झालेल्या गुप्त बैठकांची सुद्धा चर्चा आहे. त्यानंतर आता राज्यात नव्यानं स्थापन झालेल्या सरकारमध्ये फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे यांचं नाव पुढे केलं. तेव्हापासून वेळोवेळी दोघांच्या मैत्रीची झलक पाहायला मिळते. मग नागपूर शिर्डी बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावरचा प्रवास असो किंवा अन्य, शिंदे आणि फडणवीसांमध्ये तुझा गळा माझा गळा अशी दृश्य आज पाहायला मिळाली. निमित्त होतं ग्रामपंचायत निवडणुकीत मिळालेल्या घवघवीत यशाचं. ग्रामपंचायत निवडणूक निकालात बाजी मारल्यानंतर भाजप आणि शिंदेंच्या पक्षानं नागपुरात विधानभवन परिसरात जोरदार सेलिब्रेशन केलं. शिंदेंचं कौतुक करण्यासाठी फडणवीस यांनी शिंदेंच्या गळ्यात हार घातला. मात्र शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी हा हार शिंदे फडणवीस दोघांना घालण्यात यावा अशी इच्छा व्यक्त केली. तो हार काही इतका मोठा नव्हता. अखेर फडणवीस यांनी शिंदे यांच्या गळ्यात हार घातला, पण तोच हार नंतर फडणवीसांना देण्यात यावा असं सगळे म्हणू लागले. मग शिंदे यांनी तोच हार आपल्या गळ्यातून काढून फडणवीस यांच्या गळ्यात घातला. राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून लव्ह जिहादच्या विरोधी कायदा आणण्याची मागणी जोर धरते. याच संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचक वक्तव्य केलंय. लव्ह जिहाद संदर्भातला कायदा आणण्याची सरकारची मानसिकता असल्याचं फडणवीस म्हणाले. यासाठी इतर राज्यांच्या कायद्याचा अभ्यास करत असल्याचंही त्यांनी नमूद केलं. विधानसभेत भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी या संदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. श्रद्धा वालकर हत्या प्रकरणी तपासात आतापर्यंत राजकीय दबाव आढळलेला नाही, तरी सुद्धा या प्रकरणी चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक नेमून चौकशी करण्यात येईल असं फडणवीस यांनी सांगितलं. अद्यापपर्यंतच्या तपासामध्ये कुठल्या राजकीय किंवा बाहेरच्या व्यक्तीचा दबाव हा काही आढळून आलेला नाही. तथापि तक्रार परत तिने का घेतली याची चौकशी अजून आपण करतो आणि निश्चित ती काही साध्या मनाने तिने घेतलेली नाही आणि म्हणून त्याची माहिती आपण घेतो. वरळी बीडीडी पुनर्विकास प्रकल्पात अनधिकृत बांधकामं करून भ्रष्टाचार करण्याचं एक प्रकरण न्यूज 18 लोकमतनं काही दिवसांपूर्वी दाखवलं होतं. याच भागातील असेच आणखीनही काही प्रकार आता पुढे येत आहेत. गेल्या वेळेला 16 अनधिकृत गाळे बांधण्यात आले होते. आता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पाण्याच्या टाकी परिसरात 11 अनधिकृत बांधकामं दिसून आलेत. मुख्य म्हणजे या प्रकरणातील बांधकामं अगदी आधीच्या प्रकरणाप्रमाणेच आहेत. ही बांधकामं सुद्धा कोविड काळात झाली असल्याची माहिती स्थानिक देत आहेत. संतोष धुरी ज्यांनी हे प्रकरण सगळ्यात आधी उघडकीस आणलं त्यांच्याशी आपण संवाद साधूया. मागच्या वेळेला तुम्ही काही गाळे सांगितलेले होते, आता त्याच्यात अजून भर पडत चाललेली आहे. काय वाटतंय हे एकूण सगळं बघून? हा तर म्हणजे भ्रष्टाचाराचा एक मोठा महामेरूच तयार होतो असं दिसतंय. कसं आलं की तुमच्या माध्यमातून जेव्हा हे लोकांच्या लक्षात आलं की टी व्हीवर ज्यावेळेला दिसलं आणि आम्ही हे उघडकीस आणलं, मनसेने उघडकीस आणलं, हे कळल्यानंतर लोकांनी आम्हाला सांगायला सुरुवात केली की तुम्ही इकडे बघताय या बाजूला पण आहेत गाळे अजून. तसंच ही तुम्ही जिकडे आपण उभे आहोत ही आहे पाण्याची टाकी आहे जी बीडीडी चाळ 117 वगैरे या परिसरामधल्या ज्या बीडीडी चाळच्या बिल्डिंग्स आहेत त्यांना ते पाणी पुरवठा करतात. आणि समोरच तुम्ही बघितलं असेल तर ती PWDची चौकी आहे. तुम्ही मागे बघितलं ते PWDच्या ऑफिसच्या प्रिमायसेसमध्ये 2 स्ट्रक्चर बांधले होते. आता हे PWDची चौकी आहे जिकडे चौकीदार असतात बसलेले. समोर गेट आहे, गेटला टाळं असतं, तरी पण आतमध्ये येऊन इकडे हे स्ट्रक्चर्स झालेली आहे. मागच्या वेळेला तुम्ही जेव्हा RTI मध्ये माहिती मागितली होती आणि लक्षात आलं होतं की याचं कोणीही मालक नाही, तेव्हा तुम्ही त्यावर तोडक कारवाई करा अशीही मागणी केलेली होती. पुढे काय झालं? पुढे त्याला नोटीस लावली आणि त्या 5 गाल्यांवरती नावं टाकलेली त्या नोटीसवरती प्रत्येक व्यक्तीची. ती अजूनही तशीच आहेत ते गाळे. मग तुम्हाला काय संशय, ते गाळे कोणाला विकले गेले? ते गाळे 100% विकले गेले. त्याच्यात सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी सुद्धा सामील आहेत या विषयात. नक्की आपण पाहतो मनसेच्या वतीने थेट आरोप लावलेला जातोय की सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी सुद्धा यात मिळाल्याची शक्यता नाकारता येत नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कुबडेसह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपल्या शब्दाच्या समर्थनार्थ
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना प्रबोधनकार ठाकरे यांचं एक पुस्तक भेट म्हणून दिलं. त्यातला संदर्भ वाचून दाखवला आणि आपली बाजू स्पष्ट करण्याचा प्रयत्नही केला. भीक मागणं हे शब्द प्रबोधनकार ठाकरेंचेच. चंद्रकांत पाटलांनी थेट उद्धव ठाकरेंनाच गाठलं. संदर्भ वाचून दाखवत आपली बाजू केली स्पष्ट. उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांनी डॉक्टर आंबेडकर आणि फुलेंनी शाळा सुरू करताना लोकांकडे भीक मागितली असं वक्तव्य काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमादरम्यान केलं होतं. त्यानंतर विरोधकांसह सर्वांनीच चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका करत त्यांना धारेवर धरलं होतं. शिवाय महापुरुषांनी भीक मागितल्याचं वक्तव्य करणं चुकीचं आहे असं म्हणत चंद्रकांत पाटलांच्या विरोधात राज्यभरात संतापही व्यक्त करण्यात आलेला होता. इतकंच नाही तर पिंपरीमधल्या एका कार्यक्रमादरम्यान चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई देखील फेकली गेली होती. त्यानंतर चंद्रकांत पाटलांकडून या वक्तव्याबद्दल जाहीर दिलगिरी देखील व्यक्त करण्यात आली होती. त्याच पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांच्या कक्षात उद्धव ठाकरेंना गाठलं. उद्धव ठाकरे यांचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांचंच एक पुस्तक त्यांना भेट म्हणून दिलं. माझी जीवनगाथा या प्रबोधनकारांच्या पुस्तकातील भीक मागणं या शब्दाबाबतचा संदर्भ आणि उल्लेख वाचून दाखवला. आमच्याबरोबर भीक मागायला पुढे महात्मा फुले, आंबेडकर आणि कर्मवीरांनी शाळा सुरू करण्यासाठी भीक मागितली या आपण वापरलेल्या शब्दात काहीच गैर नव्हतं हे पटवून देण्याचा प्रयत्न देखील केला. आमच्याबरोबर भीक मागायला पुढे आणि सगळ्यात महत्त्वाचं मुद्दा काय चंद्रकांत पाटलांच्या या भेटीनंतर स्वतः उद्धव ठाकरेंनीच आणि ठाकरेंच्या पक्षाकडूनच या भेटीबाबतची स्पष्टता देण्यात आली. अगदी महापुरुषांबद्दल सुद्धा आता चंद्रकांत दादा पाटलांची एक क्लिप आहे. आई वडिलांना शिवी दिली तर चालेल, म्हणजे आईला दिली तर काय चालतं. ही कुठली संस्कृती? म्हणजे आम्ही हिंदू संस्कृती मानणारी लोक आहोत. आम्ही गुरुदेव भव, पितृदेव भव, मातृदेव भव, पितृदेव भव, मातृदेव भव, आणि असं असताना तुम्ही आई वडिलांना शिवी दिलेली चालेल. आता हे काय प्रबोधनकारांनी सांगितले? हे प्रबोधनकारांनी सांगितलेलं. प्रबोधनकारांनी जर कोणी आई वडील शिवले का अडकन कानाखाली आवाज काढणारे प्रबोधनकार होते. त्याच्यामुळे त्यांनी उगाच न झेपणाऱ्या न पेलणाऱ्या गोष्टी ह्या केवळ संदर्भ कुठेतरी कोणीतरी आणून दिलं बघा 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 म्हणून त्यांनी मला देण्याची गरज नाहीये. त्यांच्या वाचनात प्रबोधनकार या निमित्ताने आले, त्याच्याबद्दल त्यांचं भाग्य आहे. ही भेट घेत चंद्रकांत पाटलांनी आजोबांच्याच पुस्तकाचा दाखला नातवाला देत कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केल्याचं दिसून आलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. शिवसेना ठाकरे गट आणि भाजपमधून विस्तव सुद्धा जात नाही आणि अर्थात यात नवीन काहीच नाही. गेल्या काही दिवसापासून तर ते वाढत चाललंय. आता तर हिवाळी अधिवेशन सुरू असल्यानं आरोप प्रत्यारोपांनी टोक गाठलंय. हिवाळी अधिवेशनासाठी नागपुरात आलेल्या उद्धव ठाकरे यांच्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जोरदार निशाणा साधला. हिवाळी अधिवेशनाच्या निमित्तानं नागपूरमधलं राजकीय वातावरण चांगलंच तापलं. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर तुटून पडतात आणि सभागृहाच्या बाहेरही आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रशेखर बावनकुळेंनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा चांगला समाचार घेतला. महाविकास आघाडीचं सरकार असताना मागील 2.5 वर्षात त्यांनी नागपूरमध्ये अधिवेशन घेतलं नाही. नागपूर कराराचा भंग केला. आज तेच लोक हिवाळी अधिवेशन 3 आठवड्यांचं घ्या अशी मागणी करतात. विसंगती बावनकुळे यांनी दाखवून दिली. जे वाचाळवीर बोलतायत ना, यांना काही अधिकार नाही आहे. नागपूर कराराप्रमाणे
अधिवेशन घ्यायचं नाही. 2.5 वर्ष अधिवेशन 3 वर्ष अधिवेशन झालं नाही. मराठवाडा विदर्भाच्या विकासाबद्दल विचार केला तर अजित पवार असे म्हटले होते, जोपर्यंत 12 आमदार राज्यपाल देत नाही तोपर्यंत विदर्भ आणि मराठवाड्याचा विकास करणार नाही. ते आता बोलताय सभागृहामध्ये, ज्यांना अधिकार आहे. उद्धव ठाकरेंना अधिवेशनाविषयी बोलण्याचा काहीच अधिकार नाही अशी टीका आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाचा अजेंडा बाजूला ठेवल्याचा आरोपही बावनकुळेंनी केला. शिवसेना ठाकरे गटानंही चंद्रशेखर बावनकुळेंवर जोरदार पलटवार केला. अधिवेशनात राज्याच्या विकासाचे प्रश्न मार्गी लावणं, त्या अनुषंगाने चर्चा करणं अपेक्षित असतं. मात्र आता सत्ताधारी आणि विरोधक चर्चेपेक्षा आरोप प्रत्यारोपांवर, टीकेवर जास्त भर देत आहेत. मात्र त्यामुळे मूळ प्रश्न नाहक रखडतात, हेही तितकंच खरं. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि एक मोठी बातमी हाती येते. गँगस्टर छोटा राजन याला दाऊदच्या साथीदाराच्या हत्येतून दोषमुक्त करण्यात आल्याचं कळत आहे. गँगस्टर छोटा राजन याला दोषमुक्त करण्यात आलंय. दाऊदच्या साथीदाराच्या हत्येचा त्याच्यावर आरोप होता आणि पुरेसे पुरावे न्यायालयात सादर होऊ शकले नाहीत आणि त्यामुळे त्याला दोषमुक्त ठरवण्यात आला आहे. महामुंबईमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय. त्यांना उचलून घेत आनंद साजरा केलाय. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या जवखेडा खुर्द गावात महिलांनी फुगडी खेळत जल्लोष केला. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनलचा दणक्यात पराभव करत दानवेंच्या भावजाई सुमन दानवे यांनी 30 वर्षांची प्रतिष्ठा कायम ठेवली आहे. चंदगड तालुक्यातल्या कांगणी गावात उमेदवारांपेक्षा नोटाला सर्वाधिक 85 मतं मिळालेली आहेत. शीतल कोरे यांना 279 तर मंगल पाटील यांना 46 मतं मिळाली आहेत. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी शीतल कोरे या 2 क्रमांकाची मतं घेतलेल्या उमेदवाराला विजय घोषित केला आणि त्यामुळे ग्रामस्थ नाराज झालेत. आम्हाला हा विजय मान्य नसल्याचं त्यांनी म्हटलंय. नांदेडमधल्या लोहा तालुक्यातल्या पळशी गावात ऊसतोड महिला कामगाराला सरपंच पदाचा मान मिळालेला आहे. राजश्री गोटमुळके यांना 350 मतं मिळाली आहेत तर त्यांच्या प्रतिस्पर्धी संगीता गोटमुळके यांना 180 मतं मिळाली आहेत. मध्ये पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत वाकोडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सोनू भालेराव ही 21. आपण पाहताय महामुंबई. शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे आता खऱ्या अर्थानं राजकीय मैदानात उतरलेत असं दिसत आहे. कारण विधानभवनाच्या पायऱ्यांवर उतरून आदित्य ठाकरे यांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी आणि आंदोलन केलं. आदित्य ठाकरे यांनी फ्रंटलाईनवर येऊन आता लढाईला सुरुवात केल्याची चर्चा नागपुरात आहे. आदित्य ठाकरेंचा राजकीय शड्डू. डोक्यावर टोपी घालून घोषणाबाजी. हातात बॅनर घेत आक्रमक पवित्रा. पर्यावरण मंत्री म्हणून काम केलेल्या आदित्य ठाकरेंनी आता स्वतःला बदललंय. सत्ता गेल्यानंतर आदित्य ठाकरेंनी आता आक्रमक विरोधकाची भूमिका स्वीकारली. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात आदित्य ठाकरेंनी त्याचा प्रत्यय दिला. पहिल्याच निवडणुकीत आमदार म्हणून निवडून आल्यानंतर आदित्य ठाकरे थेट मंत्री झाले होते. त्यामुळे तत्कालीन विरोधकांनी त्यांच्यावर युवराज असल्याची टीकाही केली होती. मात्र सत्तांतरानंतर शिवसेना ठाकरे गट संकटात सापडला. परिणामी आदित्य ठाकरेंनी पक्षाच्या अस्तित्वाची लढाई लढायला सुरुवात केली आहे. वेलमध्ये उतरलो, घोषणा दिल्या, तरी ते कुठच्याही ऐकायच्या मूडमध्ये नाहीयेत. स्वतःचा जो कार्यक्रम आहे तोच रेटाच्या मूडमध्ये आहेत. हे एक दिसतंय की सरकार घटनाबाह्य आहे आणि हे सरकार स्वतःसाठी काम करत आहे, स्वतःच्या 40 गद्दारांसाठी काम करत आहे. लोकांसाठी कुठेही आवाज उठवताना दिसत नाही. आदित्य ठाकरे पक्षाचे महत्त्वाचे नेते आहेत. महाराष्ट्रात 2.5 वर्ष अनेक मंत्री म्हणून उत्तम काम केलं. आता ते विधिमंडळाचं कार्य फार हिरिरीनं करतायत. जी जबाबदारी ते स्वीकारतात ती जबाबदारी ते तडीस नेतात. ते तरुण नेते आहेत आणि शिवसेनेचं नेतृत्व विधिमंडळात जर ते करत असतील तर ते पक्षासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे आणि सकारात्मक आहे.
एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात आमदार गुवाहाटीला गेल्यानंतर आदित्य ठाकरेंनी हल्लाबोल सुरू केला होता. आमदार आणि मंत्र्यांच्या बंडानंतर आदित्य ठाकरेंनी मुंबई आणि परिसरात शिवसैनिकांचे मेळावे घ्यायला सुरुवात केली. संयमित भाषेचा वापर करणाऱ्या आदित्य ठाकरेंनी केलेला तिखट मारा विरोधकांच्या पचनी पडला नव्हता आणि आता ही आदित्य ठाकरेंची टीका शिंदे गटाच्या जिवारी लागते. तर युवराजांना आता राजकारण काय असतं, कसा संघर्ष करावा लागतो हे कळायला लागेल असा टोला सत्ताधाऱ्यांनी लगावला. ते विरोधी पक्षामध्ये आहेत आणि विरोधी पक्षामध्ये असताना सत्ताधारी पक्षाला काही कारण नसताना कोंडीत पकडणं हा सत्ताधाऱ्यांचा, विरोधी लोकांचा उद्योग असतो. त्याच्यामध्ये त्यांनी केलेला आहे. आदित्य ठाकरेंनी एका प्रकारे त्यांच्या आगामी आक्रमक राजकारणाची दिशाच स्पष्ट केली आहे. राजकीय संकटातूनच नवं नेतृत्व पुढे येतं याचा प्रत्यय आदित्य ठाकरेंकडे पाहून येतोय. शिवसेनेतील प्रस्थापित नेत्यांनी वेगळा गट स्थापन केल्यानं आता नव्या नेतृत्वाची धुरा घेत आदित्य ठाकरेंनी वाटचाल सुरू केली आहे. आता या नेतृत्वाला मतदार कसा प्रतिसाद देतात हे विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतरच स्पष्ट होईल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. बातमी वसईतली. वसईतल्या वालीव नाईकपाडा इथे पुन्हा एकदा डुक्कर पकडणाऱ्या शिकलकर मधील गँगवॉर उफाळून आलाय. गँगमधील एकाच्या जीपला जोरदार धडक देऊन गाडीतून खालती उतरून समोरच्या व्यक्तीवर तलवारीनं वार करण्याचा प्रकार घडलाय. एवढंच नाही तर गाडीत त्यांना घालून 3 आरोपी पसार झाल्याचंही समोर आलंय. या सगळ्या प्रकारात सदर व्यक्तीला वाचवण्यासाठी आलेल्यांना बंदुकीचा धाक दाखवून समोरचे लोक पसार झाले. या सगळ्या प्रकारामुळे वालीवमधल्या कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला. एकविरा देवीचं दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या टेम्पोला अपघात झालाय. शिंगरोबाच्या विरुद्ध दिशेला असलेल्या खिंडीमध्ये हा अपघात झाला. यातल्या 2 जखमींना पनवेलमध्ये उपचारांसाठी तातडीनं दाखल करण्यात आलं. पोलिसांनी वेळीच घटनास्थळी धाव घेत महामार्गावरची वाहतूक सुद्धा सुरळीत केली. मात्र या अपघातात टेम्पोचं मोठं नुकसान झालंय. अंबरनाथच्या सर्वोदय नगर भागात असलेल्या महावितरणच्या ट्रान्सफॉर्मरच्या संरक्षक जाळ्या तुटल्या आहेत. ट्रान्सफॉर्मरच्या आतील विद्युत फ्यूजला लावण्यात आलेली सुरक्षेची जाळी आणि संबंधित गोष्टीसुद्धा मोडकळीस आल्या आहेत. त्यामुळे विद्युत वाहिन्या खुल्या झाल्या असून विजेचा धक्का लागून कोणतीही मोठी दुर्घटना होऊ शकते, एखाद्याच्या जीवावर बेतू शकतं. याबद्दल स्थानिकांनी महावितरणकडे वारंवार तक्रारी केल्या, मात्र अद्याप त्याची दखल घेण्यात आलेली नाही. उल्हासनगर पोलिसांनी दंगल नियंत्रणाचं मॉक ड्रिल घेतलं. सध्याच्या परिस्थितीत पोलिसांना दंगल सदृश परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आणि याच अनुषंगानं हे मॉक ड्रिल करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. उल्हासनगर शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात शुक्रवारी संध्याकाळी अचानक पोलिसांच्या गाड्या येऊन धडकल्या आणि त्यामागोमाग फायर ब्रिगेड आणि ॲम्ब्युलन्स सुद्धा पोहोचले. हे सगळं चित्र पाहून काहीतरी घडतंय असा अंदाज आला आणि नागरिकांच्या काळजाचा ठोका चुकला. पण थोड्याच वेळात हे मॉक ड्रिल असल्याचं स्पष्ट झालं आणि नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. विरार पश्चिमेकडच्या अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार कमलाकर मदने याला 3,000 रुपयांची लाच घेताना मंगळवारी अटक करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं ही कारवाई केली. जामीन मिळवून देण्याच्या मोबदल्यात त्यानं 15,000 रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदाराच्या वडिलांचं बेलेबल वॉरंट अर्नाळा पोलीस स्थानकात आहे. त्यामध्ये तक्रारदाराला अटक न करता जामीन भरून न्यायालयात अहवाल सादर करण्यात आला होता. या मोबदल्यात हवालदार कमलाकर मदने यानं 15,000 रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडी अंती 10,000ची रक्कम नक्की झाली. मंगळवारी लाचेच्या रकमेतील 3,000 रुपये स्वीकारताना कमलाकर मदनेला पालघरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं अटक केली.
सोशल मीडियाचा वापर चांगल्या आणि वाईट कामांसाठी देखील होतो. एका वाहतूक पोलिसाला मात्र सोशल मीडियाचा चांगलाच फटका बसलाय. पोलीस वर्दीचा गैरवापर करत रिक्षा चालकाच्याकडून पैसे मागतानाचा सगळा प्रकार मोबाईलमध्ये कैद झाला आणि मोबाईलमध्ये रेकॉर्ड झालेला हा सगळा प्रकार त्याचं चित्रीकरण व्हायरल झालं. रिक्षा चालक हा 100 रुपये देत असल्यानं त्यानं पहिल्यांदा 500 रुपयांची मागणी केली होती. एवढे पैसे रिक्षा चालकानं नाहीत म्हटल्यानंतर आणखीन 100 रुपये दे असं त्याने सांगितलं. रिक्षा चालकानं 200 रुपये दिल्यानंतर त्याला जाऊ देण्यात आलं. हा सगळा प्रकार मोबाईलमध्ये चित्रित झाला होता. याची दखल घेत कोळसेवाडी वाहतूक पोलिसांनी निरीक्षक नवनाथ मिरवणे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आणि पुढचा तपास सुरू आहे. बदलापुरातील प्रसिद्ध चित्रकार सचिन जुवाटकर यांनी काचेवर ओपेक पद्धतीनं 3D चित्र साकारलंय. अशा पद्धतीचं चित्र रेखाटणारे सचिन हे भारतातले पहिलेच कलाकार असल्याचं बोललं जातंय. ओपेक म्हणजेच रंगावर रंग थापून केलेलं काम. हे चित्र साकारताना त्यांनी ऑइल कलर्सचा वापर केला आहे. सोबतच पारा, काळी हळद, रक्तचंदन, पिंपळाचा ओघळ या सगळ्याचा वापर करून त्यांनी हे चित्र साकारलंय. या चित्रात दिसणारा 3D इफेक्ट लोकांच्या आकर्षणाचा विषय बनलाय. हे चित्र साकारायला सचिन जुवाटकर यांना 7 दिवस लागले आहेत. काचेवरचा मुळात हा भारतातला पहिला प्रयोग आहे. याच्या आधी अशा प्रकारचं काम झालेलं ओपेक पद्धतीने काचेच्या फ्रंट साईडला झालेला असा वेगळा प्रयोग फिगरेटिव्ह केलेलं काम असं आजपर्यंत कुठे निदर्शनात नाही आहे. मला साधारण 5-6 दिवस 6 दिवस कंटिन्युअस मी या दिवस रात्र मी यावर काम करत होतो. ही मूळ संकल्पनाच मला याच्यातून सुचली की मी आध्यात्मिक आहे पण आणि मला सारखा गुरूंचा भास होत राहतो, देवतांचे दर्शन होत राहतं. यासोबतच महामुंबईमध्ये इथेच थांबूयात. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेटसाठी पाहत राहा न्यूज 18 लोकमत.